केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय। तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शहांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा दर्शन घेतलंय। अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक पार पडली आहे। शहा शिंदेंमध्ये 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे। मराठा आरक्षण पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली असून शिंदेंनी मराठा आरक्षण आंदोलन हाताळावं अशा सूचना शहांनी दिल्या आहेत। अमित शहांच्या उपस्थितीतील सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक पार पडली आहे। रवींद्र चव्हाण, अमित साटम आरएसएसच्या अतुल लिमये बैठकीला उपस्थित होते। अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली आहे। शहांनी गणपतीला जाण्यापूर्वी जरांगेंना भेटायला हवं, फडणवीस शहांना आंदोलनस्थळी न्यायला हवं असा टोला संजय राऊतांनी अमित शहांना लगावलाय। शहांनी कुणाला भेटायचं हे सांगायचा अधिकार राऊतांना नाही असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना दिलंय। पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलावली। माजी नगरसेवकांसह महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक सर्व उमेदवारांची अजित पवारांनी बैठक बोलावली आहे। महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून रणनीती आखण्यात येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। भाजपचे नेते धनंजय सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे। राज ठाकरे आज ठाण्यात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। खारकर आळी येथील सीकेपी हॉलमध्ये ही बैठक झाली आहे। आगामी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। निवडणुकीची तयारी सुरू करा, कामाला लागा असे निर्देश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। भाजपा आमदारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य केलंय। मनोज जरांगे हे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचं भाजपा आमदार संजय केनेकर यांनी वादग्रस्त विधान केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पोहोचले। यावेळी अमित शहा यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी स्वागत केलं। आजही मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। मुंबई पालिकेसमोर रॅपिड ॲक्शन फोर्स दाखल झाली असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज आझाद मैदानावर दुसरा दिवस आहे। सरकारनं काल आझाद मैदानावर उपोषणाला 1 दिवसाची मुदत वाढ दिली होती। आज ती संपणार आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ येणार का याकडे लक्ष लागलंय। जरांगेंच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा बांधवांनी पाठिंबा दिलाय। या मराठा बांधवांनी पुढाकार घेत भाकरी चपाती आणली असून जेवणाचं वाटप करण्यात आलं। हायकोर्टाचे निर्देश आंदोलकांनी न पाळल्यास कठोर कारवाई करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा कट असून जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा दावा नवनाथ वाघमारेंनी केलाय। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रक काढून गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनानं येऊ देऊ नये। शासनानं तात्पुरतं आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले। हेमंत पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्यासोबतच काही घरांचंही नुकसान झालंय, याची पाहणी त्यांनी केली आहे। संजय राठोड यांच्या हस्ते 5 शववाहिकांचं वितरण करण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोडसह आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।